वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः।
श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। यजमान आपले जे आहे दोघांनी त्याला हातामध्ये घ्या, महाराजांच्या हातामध्ये ध्वज द्या। श्वेत पाषाणमयी महागणेश ओम गणपतये नमः। प्राणाय प्राणाः ओम ह्रीं क्रोम यां रां रां वां आयां चिंताक्लेश दरिद्र दुःख वगे देशान्तरामा मोरे
गणानन्द्वादनपदिको हवामहे प्रियानन्द्वा प्रियपदिको हवामहे निधेराञ्जमतिं मावेदां विजप्रियान ओहमिकमुर्धको समुद्रवमुपयामहे ओसीन्द्रायुगायुक्तं गृह्णां दक्षिणां पदे पदे ऐश्वर्यमस्तु बहुदेयत्रास्तु यत् पापं रोगं पाणी वळून बाजूला सोडा गुरुजी यत् पापं रोगं अशुभं अकल्याणं भवन योगेन मया धारा लावा भवन योगेन मया आचार्यत्वं ब्राह्मणत्वं सानपत्यत्वं ज्ञानपत्यत्वं तुभ्यं संप्रदतेन मम श्रेयस्विवान भव सगळ्यांनी जे पूजेला बसलेले सर्वांनी बोला प्रतिगृह्यतां प्रतिगृह्णामि एक त्यांच्या ओटीमध्ये देऊन द्या सगळं सगळ्या गुरुजींना भगवद्गीता ज्यावेळेस आपल्याला एखाद्या जीवनाच्या संकल्पनेला मांडते त्याच वेळेस भगवद्गीता सांगतात तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित म्हणजे कोणतंही कार्य जर आम्हाला सफल करायचं असेल तर ते शास्त्रावर आधारित असणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे जाऊन वयाच्या 16व्या वर्षी सकल विश्वांचं कल्याण व्हावं सर्व विश्वांना आनंद प्राप्त व्हावा या संकल्पनेतनं संत श्रेष्ठ ज्ञानेबा महाराजांनी त्यांच्या हरिपाठाच्या अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे चहुवेदी गाणं साही शास्त्री गाणं 18 पुराणं हरीशी गाती. याचा अर्थ असा होतो की जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर आमचे विचार विकारांनी व्याप्त होऊन चालणार नाही. मग ते विकारांनी व्याप्त होऊ द्यायचे नसतील तर काय करायचं आहे तर मग मंत्राधीनांच्या दैवतम म्हणजे आमच्या जीवनामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत भगवंताचं चिंतन घडलं गेलं पाहिजे. प्रथा पंथ परंपरा जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी तो देव एकच आहे तो सर्वांचंच कल्याण करतो. आता भगवंताचं 2 स्वरूप आहे एक निर्गुण स्वरूप आहे आणि दुसरं सगुण स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे
सगुण निर्गुण एकू गोविंदुरे, म्हणजेच काय, निर्गुण निराकार सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. पण आम्हाला जर प्रत्यक्ष अधिष्ठान म्हणून जर आम्हाला समोर त्याला पाहिजे असेल तर सगुण स्वरूपामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय आम्हाला त्याचं ते विश्व ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आमची विनम्रता तिथे पोहोचत नाही. म्हणून हे सर्व आहे. आता हे आपल्यालाच लागू पडते मनुष्य जन्माला. का मनुष्य जन्माला लागू पडते? कारण मनुष्य जन्म 84 लक्ष जन्मयोनीनंतर एकदा तो प्राप्त होतो. इतर योनीमध्ये जसे सगळे प्रक्रिया असतात तशा प्रक्रिया मनुष्य योनीमध्ये सुद्धा आहेत. पण विशेष वरदान असं आहे की कर्मयोनीचं वरदान फक्त मानवाला प्राप्त झालेलं आहे की ज्या कर्माच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी असं म्हटलेलं आहे, सत्कर्म योगे वय घालवावे. सत्कर्म म्हणजे काय की ज्या कर्मातनं कोणालाही त्रास होणार नाही आणि आमचं उद्दिष्ट साध्य होईल, याला सत्कर्माची व्याख्या अशी म्हटलेली आहे. आणि मग ते सत्कर्मच आहे की आम्हाला आमच्या पूर्वजन्मीच्या संचिताचं विश्व जे काय दोष बाजूला करून भगवंताची प्राप्ती करण्याचं सामर्थ्य या मनुष्य जन्मामध्ये आहे. म्हणून अतिशय दुर्लभ असा मनुष्य जन्म आहे. परत आणखी मग या मनुष्य जन्मामध्ये तो मार्ग कसा आहे तर याच्यामध्ये 3 प्रकारचे ऋण फेडावे लागतात. एक आहे देवता ऋण, दुसरा आहे पितृऋण आणि तिसरा आहे मनुष्य ऋण. देवता ऋण म्हणजे काय तर आमचा ज्या घराण्यामध्ये जन्म होतो त्या घराण्यामध्ये कुलधर्म कुलचार वगैरे जे जे काही देवता विश्व आहे ते जिथल्या तिथे व्यवस्थित करत राहणं म्हणजे देवता ऋणातनं आमची मुक्तता होते. पितृऋण म्हणजे काय की आमच्या पूर्वजांच्या प्रती असणारं आमचं जे उत्तरदायित्व आहे, श्राद्धादी तिथीपासून त्यांचा वेळोवेळी त्यांचा मान सन्मान करत राहणं, पितृऋणातनं मुक्तता होते. आणि तिसरं जे मनुष्य ऋण आहे ते मनुष्य ऋण म्हणजेच ते देवता कर्म असेल किंवा पितृकर्म असेल त्या अन्नदानातनं मनुष्य ऋणातनं मुक्तता होते असा शास्त्र संकेत आहे. आणि बघा, देवता कर्म असेल किंवा पितृकर्म असेल प्रत्येक ठिकाणी मंत्राचंच उच्चारण सांगितलेलं आहे. असं म्हणतात, अहो येता जाता उठत बसता सदा देता घेता वदनी मदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रती सुखांचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. जीवनामध्ये भगवत चिंतनाशिवाय दुसरं काहीही शाश्वत नाहीये. जसं जसं जमेल तसं तसं आपण करतच असतो. पण हे मोठमोठाले जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमातून परत एकदा आपल्याला तो भगवंत संकेतवदा सुचवत असतो की बाबा अजूनही वेळ गेलेली नाही, आता ते विकारात्मक विचार बाजूला सार आणि भगवंत चिंतनाचं व्रत स्वीकार, याच्यामधनं तुझं आयुष्याचं कल्याण होणार आहे. आपण या ठिकाणी पुनर्प्राण प्रतिष्ठा 2 दिवसाचा विधी केला. पूर्वीचं जे मंदिर मला वाटतं 30 वर्षापासूनचं काहीतरी होतं. या गावाने गणपतीची सेवा, त्या गणपतीची अविरत कृपा झाली आणि मग पुनर्प्राण प्रतिष्ठेचा अतिशय भव्य दिव्य आणि अतिशय सिद्ध मंदिर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या एकाग्र विचारातून प्राप्त झालं. आणि मग त्याचा प्राणप्रतिष्ठा विधी करण्यासाठी सर्वांच्या वतीने हे 11 यजमान या ठिकाणी होते, जे 2 दिवस उपवास करून या कार्यामध्ये सगळ्या गावाचं कल्याण होण्यासाठी या विधीमध्ये होते. 2 दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये कुठे एखादा शब्द जरी इकडे तिकडे गेला तरी तो माझा दोष आहे. पण हे सगळं कार्य भगवंताचं आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, तुम्ही जितके नतमस्तक आहात मी सुद्धा नतमस्तक होऊनच या ठिकाणी कार्य करणार आहे. कारण देवासमोर सगळेच समान आहेत. बरोबर की नाही महाराज? हे सगळं गणित आहे. म्हणून आपण अतिशय छान वेळ दिला आहे. गुण्या गोविंदाने या कार्यामध्ये भाग घेतलेला आहे. त्याचबरोबर आणखी कसं आहे, काही गोष्टी सिद्ध व्हावे लागतात. ते सिद्ध होण्याचं विश्व आपल्या सगळ्यांच्या भाग्याने परमपूज्य यशवंतजी महाराज आणि बाळकृष्ण महाराजांचाही या ठिकाणी म्हणजे दुग्ध शर्करा योग आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. त्यांच्या सिद्ध असते आपल्याला या मंदिरातलं वलय आता आपल्याला दर्शनासाठी ते मंदिर उघडं होणार आहे. दुसरी सूचना प्रेमळ, आजचा जो दिवस आहे हा लक्षात ठेवायचा. जसा मूल जन्माला आलं की आपण वाढदिवस जसं जमेल तसा साजरा करतो, तसा या मंदिराचा वर्धापन दिवस दरवर्षी सगळ्यांनी मिळून त्याच तन्मयतेने करायचा आहे. आणि येणारा पहिला
पूर्णाहुती केलेली आहे. आता पूर्णाहुती या ठिकाणी झालेली आहे. आरतीसाठी सगळ्यांनी उभा राहायचंय. आरती झाल्यानंतर महाप्रसाद वगैरे काय असेल नियोजन त्याप्रमाणे ते घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. बाबांचा आगमन म्हणजे आपल्यासाठी पर्वणी आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. तरी कृपा करून ज्यांच्या नावाचा उच्चार केला जाईल त्यांनी वेळ नायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि या
Thank you.